हा एरिया माझा, तुम्ही इथं राहायचं नाही. कुपवाडमधील हल्ला झालेल्या कुटुंबातील मुलीने मांडली व्यथा. सांगलीच्या कुपवाडमध्ये घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादात खून झालेल्या महिलेच्या मुलीने आपल्या कुटुंबाला आरोपीकडून होणाऱ्या त्रासाचे कथन केले. आरोपी फरीद अब्दुल शेख हा आम्ही या भागात राहायला आल्यापासून त्रास देत होता. माझा एरिया आहे, तुम्ही इथून निघून जा असं म्हणत आमच्या कुटुंबाला तो सतत त्रास देत होता असं म्हणत मुलीने आपली व्यथा मांडत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. माझं नाव मनाली मोहन केसरेकर. आम्ही राहणार विघ्नहर्ता कॉलनी, जुना कुपवाड रोड, सांगली. आज सकाळी आम्ही जेव्हापासून नवीन घर बांधून त्या ठिकाणी राहायला गेलो तेव्हापासून तो माणूस आम्हाला त्रास देत होता आणि त्या माणसाचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथं राहायचंच नाही, हा एरिया माझा आहे, तुम्ही इथं राहायचंच नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो जेव्हापासून आम्ही जाऊन राहिलो तेव्हापासून तो आम्हाला त्रास देत होता. आमच्या घरावर बॅटरी पाड किंवा घरावर दगड मारा असं सुद्धा करत होता तो. परत आज सकाळी 6 वाजता माझी मम्मी पाणी तापवायला मागं गेल्यानंतर तो घरासमोर आमच्या कचरा टाकायचा, मम्मीला बघून असं थुकायचा खाली वगैरे. मग त्यानं आज सकाळी त्याला आमच्याबद्दल त्याच्या मनात रागच होता. आणि हे सकाळी भांडण चालू झालं तेव्हा माझे पप्पा उठून गेल्यानंतर पप्पांना कानाखाली मारून पप्पांच्या डोक्यात हातोड्याने वार केला. तेव्हा मी स्वतः त्या माणसाला लाकूड फेकून मारले. माझी मम्मी अडवायला जात होती तर माझ्या मम्मीला 4 ठिकाणी पोटामध्ये सुरीने वार केला आहे असं. आणि तो माणूस सायकल घेऊन गेला आहे. त्या माणसाचं नाव फरीद अब्दुल शेख. या माणसाने माझ्या मम्मी पप्पांना मारला आहे. तर माझ्या मम्मी पप्पांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हीच माझी विनंती आहे. आज माझे मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, दुसरं उद्या कुणी नको असं मला वाटतंय. ही वेळ कुणावर येऊ नये असं मला वाटतंय. तर तुम्ही त्या माणसाला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी विनंती. माझ्या मम्मी पप्पाशिवाय मला कोण बघणारे नाही आहे. मी मोठे आणि माझा छोटा भाऊ आहे, आम्ही दोघंच आहे. माझे मम्मी पप्पाच आमच्यासाठी आधार आहेत.